रामकृष्ण हरी। ऐसा स्वयं जो जीवेला थी, सवाय वेण उद्धटू ते शौर्यगा जेथ श्रेष्ठू पहिला वेळा. ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा सखोल विचार करताना जीवनातील विविध गुणांचे आणि धर्माचे विस्तृत विवेचन केले आहे. ह्या ओवेत शौर्य या गुणाचा उल्लेख आहे, जो मानवाच्या चरित्राच्या आणि कर्तृत्वाचा पहिला गुण मानला जातो. शौर्य हा नैसर्गिक गुण असून तो निर्भयतेचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. शौर्य फक्त शारीरिक ताकद किंवा युद्धकौशल नसते, तर ते नैतिकता आणि आध्यात्मिक स्थैर्यावर आधारित असते. शौर्याशिवाय कर्मयोग शक्य नाही, कारण संकटे, अपयश आणि अडथळे यांचा सामना केल्याशिवाय माणूस आपल्या कर्मात पुढे जाऊ शकत नाही. स्वयंभ हा शब्द माणसाच्या आत्मनिर्भरतेचा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. माणसाने कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सक्षम मानवा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. शौर्य हा फक्त बाह्य संघर्षासाठी नसून आंतरिक संघर्षासाठीही आवश्यक आहे. माणसाचे खरे शत्रू हे लोभ, मोह, क्रोध आणि अहंकार आहे. शौर्याशिवाय या शत्रूंवर विजय मिळवणे शक्य नाही. भक्ती करताना देखील शौर्याची गरज असते. शौर्यानेच भक्त आपले मन स्थिर ठेवून ईश्वर प्राप्तीचा मार्ग अनुसरतो. ते ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीतून शौर्याच्या गुणाचा पहिला आणि सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. शौर्य म्हणजे धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची तयारी. हे गुण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. शौर्याशिवाय माणूस कधीच उन्नती करू शकत नाही. आजच्या काळात शौर्याचे महत्त्व अबाधित आहे. व्यावसायिक, सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात शौर्य हा माणसाला यशस्वी बनवणारा गुण आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी, घरोघरी ज्ञानेश्वरी.